खरं तर इलेक्शन होऊन 6 महिने झालेले आहेत, पण राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या अजूनही सुरू आहेत. काल खरंच बदलापूरच्या स्थानिक राजकारणामध्ये खूप मोठा भूकंप झाला. काल शिवसेनेचे प्रमुख वक्ते सुदाम घुगे यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला आणि ते आज आपल्यासोबत बदलापूर न्यूजच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. त्यांची पहिली प्रतिक्रिया जी आहे ती आज आपण आज घेणार आहोत. काल शिवसेना सोडून तुम्ही भाजपामध्ये प्रवेश घेतला. आमदार किसन कथोरे आणि अनेक नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये जो होता हा प्रवेश झाला. कसं वाटतंय भाजपामध्ये आल्यावरती आणि काय कारण होतं तुम्ही शिवसेना सोडून भाजपामध्ये आला? नाही, छान वाटतंय. आणि शिवसेना सोडून मी भाजपमध्ये आलोय, तर काहीतरी नक्कीच चांगलं करण्यासाठी आलोय. आणि राहिला तिकडून भूकंप वगैरे, तर शिवसेना माझा आई समान पक्ष होता. ज्या पक्षाने मला वाढवलं, ज्या पक्षाने मला मोठं केलं, आज त्यावर टीका करणं माझी हिंमत होत नाही आणि मी करणार पण नाही. कारण आई समान पक्ष, आपण त्या पक्षाला दर्जा दिला आहे. आणि राहिलं काही गोष्टी असतात त्या कार्यकर्ता आहे मी काही खूप मोठा नेता नाहीये. मला खूप कार्य करायचं आहे, मला आवड आहे या क्षेत्रामध्ये काम करण्याची, म्हणून मी भाजपमध्ये आलेलो आहे. आणि इकडे बदलापूर शहरामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर आमदार किसन कथोरे साहेब असतील, राजनदादा घोरपडे असतील, आमचे बहुजन नेतृत्व प्रवीणदादा राऊत असतील, यांचं काम चांगलं चालू आहे. आणि चांगल्या काम करणाऱ्या सोबत चांगल्या माणसांनी यावं असं सर्वांची माझी भूमिका होती. भरपूर माझे मित्र परिवार आहे, त्यांची पण इच्छा होती का तुम्ही भाजपमध्ये जावं, भाजपमध्ये काम करावं, म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश केला आणि आता कामाला सुरुवात करतोय आजपासून. तुमच्या थेट वक्तव्याला सगळेच ओळखून आहेत. मग हे थेट प्रश्न विचारते की नक्की कारण काय होतं शिवसेना सोडायचं? वैयक्तिक नाराजी होती की काय होतं? ते मी शिवसेना शरद वामनदादा म्हात्रे यांच्या चरणावर अर्पण करून आलेलो आहे. कारण त्यांनाच माहिती कारण काय आहे. निश्चितपणे ते जर एक कार्यकर्ता गमावण्याचं त्यांना थोडं पण काय असेल तर दादा निश्चितपणे तो कुठेतरी विषय मांडतील आणि तो विषय लोकांपर्यंत पोहोचवतील. का मी शिवसेना का सोडली हे मी सांगण्यापेक्षा मी दादांकडे, म्हणजे ज्यांना मी आदरणीय दादा मानतो, दादांनी आजपर्यंत त्यांनी आपल्याला मोठं केलं बदलापूरमध्ये, मी त्यांचा आदर करतो. आणि त्या आदरपूर्वक मी त्यांच्याकडे जाऊन सगळ्या गोष्टी त्यांना माहिती देऊन आणि मग मी तिथून शिवसेना सोडलेली आहे. मी काय कोणाशी दगाफटका केला नाही, मी कोणाला धक्का दिला नाही. मी वामनदादा म्हात्रे यांच्या चरणी जाऊन त्यांना सांगितलं, साहेब मला आता यापुढे काम करता येणार नाही. दादांनी अनेक प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरे दादांना मी त्या ठिकाणी एकदम आदरपूर्वक दिली की दादा असा असा विषय होता, असा असा विषय होत आहे. दादांनी ते तेवढ्या क्षणासाठी कबूल केलं. पण मलाही त्या गोष्टीचं त्यावेळेस खूप असं वाटलं की आपण चूक करतोय, परंतु जेव्हा अस्तित्वाची गोष्ट येते तेव्हा असे निर्णय घ्यावा लागतात. आता धडाका कशा असणार आहे भाजपामध्ये आल्यानंतर? सुदाम घुगे तोच आहे पहिल्यापासून, म्हणजे माझा डीएनए तोच असेल. माझा पक्ष जरी बदलला असता, मी तुम्हाला माहिती असावं मी या अगोदर राजकीय पक्षात दुसऱ्या पक्षांमध्ये काम केलेलं आहे. आशिष दादांसोबत काम केलेलं आहे, वामन दादांपासून सुरुवातच झाली होती. आणि आज भाजपमध्ये मी तोच सुदाम घुगे आहे. आणि काम जेव्हा जेव्हा आज माझा पक्ष माझ्या पक्षावर वेळ येईल तेव्हा मी खंबीरपणे पक्षाच्या पाठीशी, पक्ष माझ्या पाठीशी उभा राहील. आणि लोकांचे जे प्रश्न आहे, महत्वाचं म्हणजे आता लोकांची कामं करणं गरजेचं आहे. विरोध, याच्यावर टीका त्याच्यावर टीका करण्यापेक्षा लोकांना काय हवंय याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा जो अजेंडा आहे तो आपण लोकांपर्यंत घेऊन चालू, असं राजनदादांनी मला काल सांगितलेलं आहे. आणि राजनदादा घोरपडे यांची भूमिका मला अगदी पटली काल. त्यांनी ज्या प्रकारे मला सांगितलं हे राजकारणात कसं असलं पाहिजे, त्या गोष्टी मी माझ्या मनाच्या हृदयाशी भिडून ठेवलंय आणि त्याच याने काम करणार. आता तर सध्या सोशल मीडिया आणि भाजप शहर उपाध्यक्ष पदाचे, कोर कमिटीचे शहर उपाध्यक्ष दिलेला आहे. पदाची अपेक्षा नव्हती, राजनदादांनी ते देखील आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिलेली आहे. याबद्दल प्रवीण भाऊ राऊत आणि राजनदादा घोरपडे आणि आमचे शहर प्रमुख रमेशदादा सोळचे यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपले किरणजी भोईर असतील त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. आमदार साहेब, तुम्ही माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज एवढं मोठं केलं, मी तुमच्या देखील आभार व्यक्त करतो. संपूर्ण भारतीय जनता पक्षाने मला स्वीकारलं त्याबद्दल मी मनसे आभार व्यक्त करतो. आणि चांगलं काम करेल. कुठे माझ्याकडून चूक होत असेल तर मला नक्की सांगा. मी शिवसेनेत देखील असाच होतो आणि यापुढे तुमच्याशी असाच राहील. माझं बदलापूर शहरामध्ये कोणासोबत वैर नाहीये. मी जरी तिथं आम्ही शिवसेना पक्षात होतो, आमच्यात कधी गटबाजी नव्हती. जरी गटबाजी कोणी करत असेल तर आम्ही त्याला अगदी जवळ घेऊन समजून काम केलेलं आहे. त्यामुळे माझी पद्धत तुमच्याशी जुळायला जरी काही वेळ लागला तर ते मला सांभाळून घ्या. तुमचा छोटा भाऊ मित्र म्हणून मला सांभाळून घ्यायची अशी अपेक्षा करतो.